नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत महापौरपदी सुजाता सूरज पाटील यांची तर उपमहापौरपदी दशरथ सीताराम भगत यांची बिनविरोध निवड झाली। महापालिका मुख्यालयात झालेल्या या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलं। महापौर पदासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने नगरसेविका सरोज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला। तसंच उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीकरता नगरसेवक आकाश मडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी ही अर्ज मागे घेतला। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली। नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांनी पद स्वीकारल्यानंतर सर्व सदस्यांचे आभार मानले। महापौर सुजाता पाटील यांनी महापौरपदी निवड ही महिलांच्या समाजातील प्रगतिशील वाटचालीची साक्ष असल्याचं म्हटलं। नवी मुंबईच्या गतिमान व सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचं आणि संवेदनशीलपणे काम करणार असल्याचं त्या म्हणाल्या। आगामी काळात नवी मुंबईकर नागरिकांना अपेक्षित असं चांगलं काम सर्वांना सोबत घेऊन केलं जाईल, असा निर्धार उपमहापौर दशरथ भगत यांनी यावेळी व्यक्त केला। माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राइब करा अविरत वाटचाल न्यूज। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। अविरत वाटचाल।